भारतीय रिझर्व्ह बँकेनं कोल्हापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला सुमारे 13,30,000 रुपयांचा दंड केलाय। या नुकसानीला जबाबदार धरून केडीसीसी बँकेचं संचालक मंडळ बरखास्त करावं आणि विद्यमान संचालकांना पुढील 6 वर्ष केडीसीसीची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवावं अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं करण्यात आली आहे। शिवसेना ठाकरे पक्षाच्या वतीनं केडीसीसी बँकेचे सीईओ जी.एम. शिंदे यांना निवेदन देण्यात आलं। तसंच रिझर्व्ह बँकेला निवेदनाची प्रत पाठवण्यात आली आहे। बँकिंग अधिनियमातील तरतुदींचं उल्लंघन करून संचालकांशी संबंधित संस्थेला कर्ज वितरण केल्याचा ठपका तपासणीत ठेवलाय। त्यामुळे रिझर्व्ह बँकेनं केडीसीसी बँकेला 13,30,000 रुपयांचा दंड केलाय। केडीसीसी बँकेला झालेल्या दंडाची बँकिंग क्षेत्रात उलटसुलट चर्चा सुरू आहे। 13 लाखांच्या नुकसानीला जबाबदार धरून विद्यमान संचालक मंडळ बरखास्त करावं आणि संबंधित संचालकांना पुढील 6 वर्ष केडीसीसीची निवडणूक लढवण्यास अपात्र ठरवावं अशी मागणी शिवसेना ठाकरे पक्षानं केली आहे। यावेळी संजय पवार, विजय देवणे, विराज पाटील, मंजित माने, अवधूत साळोखे, विशाल देवकुळे, स्मिता सावंत, अभिजित बुक्षेट, प्रवीण पालव यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते।